मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा कांबळे व मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पिचत पडलेला आहे। कुरेशी समाजाबद्दल जे काही घडतंय तर ते कुरेशी समाजाला टार्गेट करण्याच्या भानगडीत मला वाटतं राज्य सरकार शेतकऱ्याची पिळवणूक करते। ज्या शेतकऱ्यांचे गुरंढोरं काही कामाला राहत नाहीत अशा शेतकऱ्यांना आपली गुरं विकून, आपली जनावरं विकून पैसा मिळवायचा असतो। तर आज जे कुरेशी समाजानं निर्णय घेतला आहे की आम्हाला खरेदीच करायची नाही। बरं, हा निर्णय काय घेतला तर त्यांना काही अमेरिकेनं ज्यांना आतंकवादी घोषित केले अशा संघटना ब्लॅकमेल करत आहेत। जात कुत्ते के और नाम शेरखान असं काम ब्लॅकमेलिंगचं आणि नाव बजरंग दल। मी बजरंग दलाला या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्हाला पुन्हा अधिकार दिला त्यांचे गुरं पकडायचे, त्यांच्या गाड्या पकडायच्या। तुम्ही का पोलीस आहेत काय? आणि तुम्ही जर असं करणार असतील तर तुमची वाट बहुजन आघाडीसोबत आहे। वंचित बहुजन आघाडी तुमच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी या मुक मोर्चाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी पाठिंबा जाहीर करतो। आणि जे शेतकरी पूर्ण तालुक्यातलेच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे। कधी कधी काही गोष्टी आमच्या कानावर अशा येतात। बघा काय होतं आहे की कुरेशी समाजाला एक जण येऊन आपलं जनावर विकतं आणि दुसरा कोणीतरी येऊन त्याच्यावर ऑब्जेक्शन घेते, आम्हाला विकायचंच नाही, आणि तिसरा कोणीतरी येऊन पकडते। म्हणजे जनावर घेतलं, त्याचे पैसे गेले, विकत घेतलेलं जनावर कोणीतरी पकडलंय आणि त्या कुरेशी समाजाचा जे व्यापारी आहे त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा, म्हणजे ह्याचे इकडे पैसे गेले, परत पोलीस स्टेशनमध्ये तिथं मॅनेजमेंट करून काहीतरी म्हणजे देऊनच तिथं म्हणजे नील करावं लागतं। म्हणजे कुरेशी समाजाचा व्यापारी दोन्ही कुण मेला। तर कुरेशी समाजावर जो अन्याय होत आहे तो कुरेशी समाजावरच नाही तर इथल्या शेतकऱ्यावर सुद्धा ही सरकार अन्याय करत आहे। 4 कुरेशी समाजाचे व्यापारी अडचणीत आणण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी जो मेटाकोटीला आलेला आहे, शेतकऱ्याचं हातावरचं पोट आहे, शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे। शेतकऱ्यांना आपले जनावरं अडचणीच्या काळात विकायचे असतात। जे जनावरं आता काहीच कामाचे राहिलेले नाहीत ते विकायचे असतात आणि ह्यांच्या आडमोठ्या धोरणामुळं ते जनावरं विकता येत नाहीत। आज कुरेशी समाजानं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो की जनावरं घ्यायचेच नाही। तुम्ही जोपर्यंत हा निर्णय कायम ठेवा, जोपर्यंत सरकार तुमच्या शरण येत नाही, तुमच्या पुढे जोपर्यंत सरकार झुकत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही जनावर विकत घ्यायचं नाही। हा मोर्चा मुकमोर्चा आहे, पण हा मोर्चा मला तर वाटतं शेतकऱ्यांनी काढायला पाहिजे होता। ज्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना हा मोर्चा काढायला पाहिजे होता। जर सरकारच्या विरोधात शेतकरी जर आंदोलनास तयार होत असतील तर कुरेशी समाजानं त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे। आणि कुरेशी समाज ह्या आंदोलनामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एवढी मी आपल्यास खात्री देतो की ज्या वेळेस तुम्हाला आमची गरज पडेल त्या वेळेस वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत राहील। हा विषय इथंच नाही तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे सुद्धा आपले कुरेशी समाजाचे बरेच बांधव जाऊन भेटलेले आहेत आणि बाळासाहेबांनी सुद्धा हा विषय मनावर घेतलेला आहे। प्रॉब्लेम तुम्हालाच नाही, तुमच्यापेक्षा प्रॉब्लेम आम्हाला आहे। तुम्हाला जे तुम्ही जेवढं खात असतील तेवढं जास्त आम्हाला लागते। आणि हे बाळासाहेबाला पण माहीत आहे यांच्यापेक्षा जास्त आमच्या समाजाला लागते। म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर लवकरच राज्यव्यापी हे आंदोलन उभं करतील अशी मला खात्री आहे। म्हणून मी म्हणतो तुम्ही घाबरू नका, मुस्लिम समाजाच्या बांधवांनो तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण ह्या देशातलं एवढं मोठं नेतृत्व जे की पोलिसला सुद्धा पिंजऱ्यात आरोपीच्या पिंजऱ्यात निर्माण करणारा एकच इथं महाराष्ट्रात नेता आहे, त्या नेत्याचं नाव आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर। सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये अखंड पोलीस डिपार्टमेंट
आरोपीच्या पिंजऱ्यात आणून ठेवले आणि सुप्रीम कोर्टानं परवाच्या दिवशी निर्णय दिला की यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर कुणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकरांना उभं करण्याचं काम मी करतो. तुम्ही हे आंदोलन असं चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला न्याय भेटेल. मी या ठिकाणी माझा पाठिंबा जाहीर करतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद साहेब. आपले ज्वलंत विचार या ठिकाणी आपण मांडलात. खरं शेतकऱ्यांची बाजू आपण या ठिकाणी मांडलेली आहे. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय म्हणून जनावरांचं पालन करणे हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी आमच्या या नेतृत्वास त्यांनी या मोर्चात पाठिंबा दिला पाहिजे होता. ठीक आहे, शेतकरी सोबत आहेत, मी असं